इतका जवळचा मुहूर्त आहे म्हटल्यावर थोडं टेन्शन येणं साहजिकच आहे. आपण कामं वाटून घेऊ ना. त्याची काही गरज नाहीये. अहो आमची दशभुजा आहे ना, एकटी सगळी कामं करेल बघा. काय तारिणी? हो हो, तिच्यावर सगळी जबाबदारी दिली ना की आपण निश्चिंत राहू. अगदी खरं बोललात आजी. आणि केदार आहे की तिच्या जोडीला. हे दोघं असले ना की आपल्याला काळजी करायची गरजच नाही. सगळी कार्य निर्विघ्नपणे पार पाडतील. काय काव्या, करायचा ना साखरपुडा? चेतना काकू, तुम्ही पण ना? बाई लाजली. तारिणी काही सगळं व्यवस्थित होईल ना ग? म्हणजे चेतना काकू म्हणते तसं होईल ना सगळं? मला खात्री आहे तू असताना सगळं नीट होईल. हो, सगळं नीट होईल. बहिणी बहिणींचं प्रेम बघा. मालती ताई, चला कामाला लागा, दिवस कमी आहेत. अहो होतील चेतनाताई सगळी कामं. आणि आहे ना तारिणी, ती बघा कशी छान कामं पार पाडेल. आपण फक्त नुसतं बघायचं, कसली काळजी करायची नाही. आपण एन्जॉय करायचं बस. काही नाही. सावकाश. राईट. हे घे, हे घे. पाणी घे, पाणी घे. सावकाश. तू माझी काळजी नको करूस ग. अगं मालूनं ऑलरेडी तयारी सुरू केली आहे. ती उद्या संध्याकाळपर्यंत काव्याची बॅग तयार ठेवेल बघ. खरंच मला ना मालतीचा आनंद बघून खूप बरं वाटतंय. तुला आनंद होतोय पण मला टेन्शन येते. तारिणी, तू जरा मालूकडे लक्ष दे ग. कारण मालूने आणि काव्याने एकत्र काम सुरू केलं तर कधी पूर्ण होत नाहीये. फक्त त्यांच्यात भांडणच होत राहतात. अरे माधवा, आईचं मुलीचं नातं मैत्रिणीसारखं असतं रे. आता माझ्यात आणि मालतीमध्ये नाही का भांडणं होत? तशीच भांडणं त्या दोघीमध्ये झाली तर काय फरक पडतो? पण उद्या काव्याची पाठवणी करताना त्याच मालतीच्या डोळ्यातून सगळे रुसवे फुगवे व्हायला लागतील बघ. खरंय. ते म्हणजे आपल्या मालूचं जग आहे ना, ते काव्याच्या अवतीभोवतीच आहे ग सगळं. उद्या काव्या सासरी गेल्यावर मालू स्वतःला कशी सांभाळणार आहे ना, याचं टेन्शन आलंय मला. हे बघ, तिला आपण सांभाळू, पण आता आपल्याला कामं आटपायला पाहिजेत ना. चला. काय झालंय? काही नाही. डोक्यात काही सुरू असलं किंवा मग सुमीच्या मांडीवर डोकं ठेवणं किंवा तिच्या कुशीत येऊन झोपणं हे माझ्यासाठी नवीन नाहीये. सांग ना काय झालंय? 2 दिवस आहेत तुझ्याकडे. त्यानंतर तू मिशनसाठी जायला निघशील. परत येशील की नाही याची काहीच शाश्वती नाही. तारिणी, अगं काय झालंय? सुमी, एकाच वेळी सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी काय करायचं असतं ग? का ग, काय झालंय? सांग ना. आणि नाही जमलं आपल्याला सगळ्यांना खुश ठेवायला तर? याचं उत्तर खरं तर कोणालाच माहिती नाहीये, अगदी देवाला सुद्धा. पण यावर एक उपाय आहे, सांगू का तुला? हे बघ, एकाच वेळी सगळ्यांना खुश करण्याची जबाबदारी अंगावर आली की त्यातली महत्वाची गोष्ट कुठली हे निवडायचं आणि मग बाकीच्या भारातून मोकळं व्हायचं. पण तुझ्यासारख्या मुलींना त्या भारातून मोकळं होताच येत नाही ना. नाही जमत. कारण प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक गोष्ट महत्वाची. मग एक जबाबदारी स्वीकारून दुसऱ्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं तर ते चुकीचं नाही का ग ठरणार? तुला श्रीकृष्णांची गोष्ट माहिती आहे ना? महाभारत घडण्यापूर्वी आपल्या पक्षातून युद्ध करण्याची विनंती करण्यासाठी अर्जुन आणि दुर्योधन श्रीकृष्णाकडे गेले. एका बाजूला धर्म तर दुसऱ्या बाजूला नातेसंबंध, यातून कशाची निवड करावी हे जिथं श्रीकृष्णाला चुकलं नाही तिथे आपण कोण आहोत ग? तो देव होता आणि आपण माणसं. तरी सुद्धा निवड करावी लागतेच.
एका ठिकाणी स्वतः उपस्थित राहून दुसऱ्या ठिकाणी आपली नारायणी सेना पाठवावी लागते, जसं श्रीकृष्णांनी केलं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव तारिणी, माणूस परिस्थिती बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीत तो काय निवडतो यावरून त्याचे विचार, त्याची प्रगल्भता, त्याचे संस्कार दिसून येतात. एक चुकीची निवड आयुष्यभराचं रितेपण देऊन जातं माणसाला. बाळा, कळतंय ना मी काय म्हणते ते? पण ठीक आहे, तुम्ही छान गप्पा मारताय तर तुम्ही गप्पा मारा, मी बाहेर वाट बघतो. नाही निघूयात आपण. सुमी, निघते ग. अर्जुनाला दिशा दाखवण्यासाठी जसा श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी कायम उभा असतो ना, तशी तू सुद्धा माझ्या पाठीशी कायम उभी असतेस. काळजी घे. तारिणी, तुझ्यावर वसुधाचे संस्कार आहेत आणि तेच तुला हे पडलेलं कोडं उलगडण्यासाठी मदत करतील.